या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59. प्रथमेश कोठे विष्णू महेश प्रतिष्ठान स्थापन करणार, या कार्यात घेणार वाहून. स्वर्गीय महेश कोठे यांची 1 एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्तानं सुशील रसिक सभागृह येथे स्वर्गीय महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रथमेश कोठे, पद्माकर काळे, सुरेश पाटील, अशोक निंबर्गी, बिज्जू प्रधाने, उमेश गायकवाड, रमेश यन्नम, गुरुशांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल, चंद्रकांत पवार, अक्षय बागसे, ज्ञानेश्वर सपाटे, युवराज सरवदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे हे मुंबई येथे अधिवेशन असल्यानं त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला. यावेळी देवेंद्र कोठे यांनी स्वर्गीय महेश कोठे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त 61 ठिकाणी पाणपोई सुरू करणार असल्याचं सांगितलं. तर सुरेश पाटील यांनी स्वर्गीय महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप यासह विविध उपक्रमांनी महेश कोठे यांची जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं. अक्षय बागसे यांनी 61 ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचं सांगितलं. तर युवराज सरवदे यांनी 61 कुटुंबांना धान्य वाटप करणार असल्याचं सांगितलं. प्रथमेश कोठे यांनी यावेळी विष्णू महेश प्रतिष्ठान सुरू करणार असल्याची घोषणा केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत करणार असल्याचं सांगितलं. तर गोरगरीब जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासमोर ढाल बनून उभा राहील याची ग्वाही दिली. यावेळी स्वर्गीय महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवर, महेश संघांवरती प्रेम करणारे सर्वच व कोठे परिवारावरती प्रेम करणारे सर्वच इथं जमलेले सर्वच बंधूंनो, खरं तर 1 तारखेला दरवर्षी आपण महेश संघांचा वाढदिवस अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. दुर्दैवाने आपल्या सर्वांना माहिती आहे 14 जानेवारीला अण्णा प्रयागराजला गेले होते, पण त्यांचं आकस्मिक निधन त्या ठिकाणी झालं. खरं तर त्यांचं राजकीय आयुष्य जर आपण पाहिलं तर 1992ला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ज्यावेळेस ते विडी घरकुल सारख्या भागात निवडून आले त्यावेळेस तो भाग अनेक विकास कामांपासून वंचित होता आणि त्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, असे अनेक विकास कामं त्या ठिकाणी महेशांनी केले. आणि अनेकदा लोक सांगतात की त्या ठिकाणी ज्या घरांची किंमत 15-20 हजार रुपयाची होती, आज त्या घराची किंमत जवळजवळ 15-20 लाख रुपये झालेली आहे. म्हणजे महेशांचं कर्तृत्व कसं होतं हे मी वेगळं आपल्याला सांगण्याची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्या गोष्टी अनुभवलेल्या आहात. पण अनेक स्वप्न ते सोलापूरकरांसाठी बघितले होते. ते स्वप्न मला वाटतं त्यांच्या हातून राहून गेले. पण निश्चित मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने आपण जे काही अण्णांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण यापुढं काम करूया. अनेक तरुणांना त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. त्या IT पार्कच्या माध्यमातून असू दे, महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. त्या प्रयत्नाचा त्यांच्या प्रयत्नाची एक प्रेरणा घेऊन मला वाटतं मी विडी घरकुल सारख्या भागामध्ये शिलाई मशीनचं एक युनिट चालू केलं होतं आणि त्या ठिकाणातून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलो होतो. आणि ते आता मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. निश्चित तुमची या सगळ्या कार्याला मला साथ मिळणार आहे एवढं मला आवर्जून निश्चित वाटतं. आज अनेक जण मनोगत व्यक्त करत असताना अण्णांच्या आठवणी असतील, अण्णांनी त्यांना केलेली मदत असेल, हे सगळेजण सांगत होते. आणि निश्चित अशा कार्यक्रमासाठी मला तुम्हाला बोलावं लागतंय हे खरोखरच माझ्या मनात एक मोठी खंत माझ्या मनात आहे. कारण एवढ्या कमी वयात अण्णा या आपल्यातून निघून गेले. मला वाटतं कोणालाही अपेक्षित नव्हतं. हसत खेळत मला वाटतं ते अनेक जणांना 17 तारखेला सोलापूरला येऊन आपण बैठक करूया आणि पुढची दिशा ठरवूया असा अनेकांना त्यांनी निरोप दिला होता. आणि अचानक अशी दुर्दैवी घटना घडली. निश्चित मी एवढा आवर्जून सांगतो, आत्ताच माझे मोठे बंधू देवेंद्रदादांनी आपल्याला जसं सांगितलं की तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं जसं तात्या गेल्यानंतर होतं, महेशांच्या पाठीमागं होतं, आमच्या कुटुंबाच्या पाठीमागं होतं, यापुढेही महेशांना जरी आपल्यामध्ये नसले तरी तुमचा
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीमागं असंच राहावं हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो. आणि तुमचे जे काही अडीअडचणी असतील ते अडीअडचणी आमचे स्वतःचे समजून तुमच्या अगोदर त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या पुढं राहू एवढं आवाज सांगतो. तुमच्या अंगावरती येणारे प्रत्येक वार ते आमच्या अंगावरती घेऊन तुमची ढाल म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे राहू एवढंच निश्चित तुम्हाला या निमित्ताने सांगतो. विष्णू महेश प्रतिष्ठानची घोषणा मी आज या ठिकाणी करतोय. विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीने जे काही स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेबांनी व स्वर्गीय महेशांनी या सोलापुरात काम केलंय त्या दृष्टिकोनातून त्या संस्थेच्या माध्यमातून आपण मला वाटलं असतं मी भाजपचा आहे. मी भाजप महेशांमुळं व्यक्तीला विरोध केलेला आहे, भाजप सोडलेला आहे. इथं आमचं सर्व लोक हे होऊ दे. 61च्या जयंतीला आपण बोलणं बरोबर नाही आहे. मला विजयोटाला सांगायचं आहे, आपण जर सर्व एकत्र असला तर कोणी काय करू शकत नाही. लोकांना वाटायला एवढे आमदार आले, आमचं मुख्यमंत्री झालंय, आमचं उपमुख्यमंत्री झालंय, आमचं 2 उपमुख्यमंत्री झाले, असं काय नाही आहे. तुम्ही जर महेशच्या मागं प्रथमेश दादाच्या मागं राहिला, आम्ही तुम्ही सर्वजण मिळून आपण काही करू शकता. महेशना त्यावेळी 20-22 नगरसेवक काढले. आता जर तुम्ही आम्ही मिळून केलं तर ना 27 परिवर्तन होऊ शकतंय. ज्यांनी कुणी झोपेत आहेत त्यानं वाचायला लागलंय आता हिंदुत्वाचं लाट आहे. अरे हिंदुत्वाचं लाट आम्ही काय वेगळं आहे, आम्ही बी हिंदुत्वादीच आहे. मला सांगायचं आज त्यामध्ये बरोबर नाही आहे. आम्ही बी हिंदुत्वादी आहे. अण्णाच्या मागे हिंदुत्वादी होते, मुसलमान लोक होते, ख्रिश्चन होते, सर्व जाती धर्माचे लोक होते. सर्व जाती धर्माच्या लोकांना मला विनंती करायचं आहे, महेश अण्णाचं जे स्वप्न होतं ते अर्धवट राहिलेलं स्वप्न मला बघितलं. मी महेश अण्णाच्या मैत्रीला एवढी गर्दी होती. आजपर्यंत सोलापुरात मी अनेक मैत बघितलो. आमचं पाहुणे स्वर्गीय शिवाजी पिशेचं बैल बघितलो, आमच्या तात्या कोटेंचं बैल बघितलो, सर्वांचं बघितलो ना, म्हणजे चांगले चांगले नावाजायचं बघितलो. परंतु महेश अण्णा एवढं गर्दी कुणालाच नव्हतं. हे आपलं महेश अण्णाला फसून EM घोटाळा करून हे निवडून आलेले लोक आहेत. तुम्ही जर पुन्हा ठरवलं या कोटे परिवाराला पुढे न्यायचं आहे आणि अण्णाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर तुम्ही सर्वजण मिळून, मी आज शपथ करतो, तुम्ही जर सर्व मिळून ठरवलं कुठला पक्ष काय देणं घेणं नाही आहे. आपण सर्वजण मिळून जर ठरवलं सोलापूर शहर विकास आघाडी करायचं आहे. चांगले चांगले लोक आहेत, असं काही नाही आहे. मला अलीकडे वाटतं ना काही लोक घाबरले, हे आमच्या वार्डात मतं कमी पडले, आमच्या प्रभागात मतं कमी पडले. अरे मतं कमी पडले म्हणजे पैसे वाटले. एकेका मंडळात 2 किलो चहाती 2 लाख रुपये 50,000 रुपये प्रत्येकाला 55,000 रुपये देऊन ते निवडून आलेले आहेत. तुम्ही घाबरू नका. तुम्ही जर म्हणलं आजच शपथ का तुम्ही इलेक्शनला उभारू नका, तुम्ही प्रचार करा. तुमच्यातलंच प्रत्येक जण निवडून यायला पाहिजे असं आपण तयारी करू. महेश अण्णाच्या या जयंतीमध्ये 61व्या जयंतीमध्ये आपण शपथविधी करू की देवेंद्र दादाच्या नेतृत्वाखाली आपण सर्व एकत्र येऊ. जे कुठलं पक्ष तुम्ही म्हणसाल चांगला आहे त्या पक्षात जाऊ, नाही तर आपण शहर विकास आघाडी काढू असं या ठिकाणी खरं तर मी बोलू नये. माझं मत तुम्हाला सांगायची इच्छा होतं की लोक घाबरू नका, कोणी काय करू शकत नाही. साले लगडे करून कुठं तर पुढे जायचा प्रयत्न करत असते तर ते आम्ही खपून घेतलं जाणार नाही. मी लगडं झालं तर ते मला विष घालणाऱ्याचं लाभ घालायचं ताकद माझ्याकडे यावं हीच तुमचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद मागतो. आपण 61व्या जे जयंती करणार आहे त्या जयंतीला आपण प्रत्येक प्रभागात म्हणालो, प्रत्येक प्रभागात नाही प्रत्येक वार्डात कार्यक्रम झाला पाहिजे. जे कोणी इच्छुक आहेत, जे कोणी काय असतील, जे कोणी अण्णांनी मदत केली असतील, जे कोणाला नगरसेवक केले असतील त्यांना सर्वांना शपथ आहे महेश अण्णांचा वाढदिवस या ठिकाणी जयंतीच्या रूपानं आपण करणार आहे. त्या जयंतीमध्ये सर्वजण मिळून दाखवून देऊ हे आमदार खासदार मंत्री संत्री सर्व घाबरून गेलं पाहिजे आणि तुम्हाला सर्वांना घेऊन डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर,
डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय, डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.